महाड तालुक्यातल्या नाते इथून एक धक्कादायक बातमी येते। महाड तालुक्यातील नाते येथील काही अंतरावर असणाऱ्या वाड्याजवळ एक 76 वर्ष महिला मृत अवस्थेत आढळली आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरिता आणला। सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली, मात्र पुन्हा तपासाची चक्र फिरवली आणि अवघ्या 8 तासात खुनाचा छडा लावलाय। सविस्तर माहिती अशी की लीलावती बलकवडे या परवा सायंकाळी आपल्या शेतातील वाड्याजवळ काम करण्याकरिता गेल्या असता आरोपीयानं त्यांचा पाठलाग करून एकट्या असल्याचा फायदा घेत त्यांच्या अंगावरचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला। या झटापटीमध्ये आरोपीनं त्यांचा गळा दाबून खून केला आणि अंगावरचे दागिने आणि मोबाईल घेऊन आरोपी पसार झाला। सुरुवातीला नातेवाईकांनी महाड ग्रामीण रुग्णालय इथे गोंधळ केला। हा आकस्मिक मृत्यू नसून खून झाला अशी माहिती प्रसारमाध्यमांनाही दिली होती। त्या अनुषंगानं पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या टीमनं तपासाची चक्र फिरवली आणि अवघ्या 8 तासांमध्ये हत्या करणाऱ्या आरोपीचा शोध लावलाय। सुरुवातीला आरोपी गुन्हा कबूल करण्यास नकार देत होता, मात्र पोलीस खाक्या दाखवताच आरोपीनं खुनाची कबुली दिली आहे। आरोपी अभिजित महेश अंबवले राहणार नाते याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 309(4), 311 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला आज न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। महाड उपविभागीय अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश तडवी संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।